नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मांजरे गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या अनुस्कोरा घाटाच्या वरती घेऊन निघालेलो आहे। कारण या डोंगराच्या वरती आपल्याला पांडव काळामध्ये बनवलेलं प्राचीन पांडवकालीन मंदिर बघायचं आहे। हे मंदिर कोणत्या देवाचं किंवा कोणत्या देवीचं आहे हे आपल्याला माहित नाही। मंदिरामध्ये जाऊन आपण देवांच्या प्राचीन मूर्त्या बघायच्या आहेत, देवांचे दर्शन घ्यायचे आहे आणि हे पांडव काळामध्ये मंदिर कसं बांधलं गेलं हे देखील बघायचं आहे। कारण पांडव काळातील कला आपल्याला आज बघायला मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या डाव्या साईडला मोठमोठ्या दगडामध्ये काळ्या पाषाणामध्ये पांडवकालीन शिलालेख कसे कोरलेले आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि हे शिलालेख कोणत्या भाषेमध्ये कोरलेले आहेत ते आपल्याला वाचता येतात का हे देखील बघण्यासारखं आहे। आणि शिलालेख पासून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला जमिनीच्या आतमध्ये दगडांना कोरून बनवलेल्या पाण्याच्या लहान लहान टंक्या आहेत। म्हणजे त्यावेळी पण भक्तांच्या आणि पर्यटकांच्या, म्हणजे आपण पर्यटक म्हणूया, पर्यटकांच्या सुविधासाठी पाण्याची सुविधा डोंगराच्या वरती कशी केलेली आहे हे देखील आपल्याला बघायला मिळेल। आणि पांडव काळामध्ये डोंगराच्या वरती पाणी कसं शोधलं आणि पाण्याच्या टंक्या कशा बनवल्या हे आज आपल्याला या मंदिरामुळे बघायला मिळणार आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा। मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्कूटीवरून घनदाट जंगलामधून कच्च्या ट्रॅकने प्रवास करत मंदिराच्या दिशेने जायचं आहे। आणि या गावामध्ये मी विचारलं तेव्हा माणसे म्हणाली मंदिर परिसरामध्ये सर्वत्र बिबट्यांचा आणि जंगली गौरेड्यांचा वावर आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगत आता आपण स्कूटीवरून मंदिराच्या दिशेने जाऊया आणि प्राचीन पांडवकालीन मंदिर, पांडवकालीन शिलालेख आणि पांडवकालीन पाण्याच्या टंक्या बघूया। मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला या कच्च्या ट्रॅकचा सहारा घ्यावा लागतो। उन्हाळ्यामध्ये इकडे गाड्या जातात आणि पावसाळ्यामध्ये चिखल असल्यामुळे चालत जावं लागतं। आणि हा परिसर पूर्णपणे घौरेड्याने परिपूर्ण आहे। जंगली प्राणी आणि घौरेडे या परिसरामध्ये आढळतात असा बोर्ड देखील मागे लावलेला आहे। त्यामुळे मी लक्षपूर्वक प्रवास करत पुढे निघालेलो आहे। गाडींचा आवाज आल्यावर घौरेडे थांबत नाहीत, पण काय सांगता येत नाही, अचानक जर समोर आला तर काय करायचं। त्यामुळे आपण आता लक्ष देत हा प्रवास पूर्ण करूया आणि पांडवकालीन मंदिरापर्यंत पोहोचूया। हे मंदिर आणखी किती दूर आहे मला माहीत नाही, कारण मी अगोदर या मंदिरामध्ये कधीही आलेलो नाही। दुपारचे 3:30 वाजलेले आहे, भरपूर ऊन देखील आहे, पण या मंदिर परिसराकडे जाताना हा आपल्याला सुंदर निसर्गाचा अनुभव मिळतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला गारवा पण जाणवतो। या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले आहे। बघा हा जंगलातील प्रवास आज आपला कसा होतोय हे बघण्यासारखे आहे। घाबरत घाबरत लक्ष देत आपल्याला आता हा प्रवास पूर्ण करायचा आहे। बघा या ठिकाणी रोड खूप खराब आहे, दगड आहेत आणि चढ पण आहे, त्यामुळे टायर दगडावरून आदळत आहे। आणि तुम्ही बघितलं असेल मी पडता पडता वाचलो, कारण या दगडावरून टायर स्लिप होत आहे आणि एका हाताने गाडी चालवणं थोडं अवघडच असतं, कारण दगडावरून टायर घसरल्यावर हे सापले म्हणून वाढते। त्यामुळे पडता पडता वाचलेलो आहे। हा जंगलातील प्रवास एकदम खतरनाक आणि ॲडव्हेंचर आहे। बघू शकता तुम्ही, आता आपण जंगल पार करून मोकळ्या मैदानाच्या दिशेने निघालेलो आहे असे वाटतंय, कारण पुढे मोकळे मैदान आहे। बरोबर या ठिकाणी थोडा परिसर खुला आहे, पण मंदिर किती दूर आहे ते बघण्यासाठी आपल्याला आता इथंच व्हिडिओ थांबवावा लागेल, कारण या ठिकाणी पुढे अनेक दगड आहेत आणि या दगडामध्ये एका हाताने गाडी चालवता येणार नाही। तुम्हाला आता मंदिरापर्यंत गेल्यानंतरच आता व्हिडिओ बनवून दाखवतो। तुम्ही बघू शकता हा कच्चा ट्रॅक, या कच्च्या ट्रॅकने स्कूटीवरून प्रवास करणे खूप डेंजर झालं असतं,
कारण जेव्हा दगडावरून टायर आपटली तेव्हा रेस अचानक वाढली आणि मी पडता पडता वाचलो. पायावरती स्कूटी कशी तरी कंट्रोल केली आणि मागे मला माणसे भेटली होती. ती म्हणाली या परिसरामध्ये सर्वत्र जंगली बिबट्यांचा आणि जंगली घोरेड्यांचा वावर आहे, त्यामुळे लक्ष देत आणि आवाज करत जावं. त्यामुळे मी गाडीचा आवाज करत आणि बोलत बोलत व्हिडिओ बनवत या ठिकाणी आलो. जंगलामधून पुढे येत असताना भीती पण वाटली, पण फायनली आता मी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. मंदिर परिसरामध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी मला झाडाची मोठी फांदी, उंच फांदी रवलेली दिसली आणि त्या फांदीवरती आंब्याची पाने बांधलेली आहेत. हे कोणत्या सणाला केले आहे याचा अनुभव आपल्याला नाही. आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड बघायला मिळतो. त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे श्री उगवाई देवी पांडवकालीन मंदिर. म्हणजे हे मंदिर आपल्याला दिसत आहे हे देवीचं मंदिर आहे आणि पांडवकालीन आहे. आता आपण हे मंदिर सर्वप्रथम बाहेरून बघूया कसे आहे, त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि देवीचे दर्शन घेऊया. मंदिराचा आकार कसा आहे तुम्ही बघू शकता. पाठीमागून हे मंदिर कसे आहे हे बघण्यासाठी आपल्याला मंदिराच्या मागे जावं लागेल. म्हणजे पांडव काळामध्ये पण दगड कसे कोरलेले आहेत बघू शकता तुम्ही. मंदिराचा मागचा भाग पडल्यामुळे आपल्याला पूर्ण मंदिर बघता येत नाही, पण महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्रच्या गव्हर्नमेंटने या मंदिराची दुरुस्ती केली पाहिजे. कारण अशी प्राचीन मंदिरे पर्यटकांना बघण्यासाठी ठेवली पाहिजेत. बघा हे मंदिर कसे आहे आणि मंदिराचा मागचा भाग पण 1-2 वर्षामध्ये किंवा ह्या वर्षी पण पडू शकतो. कारण मंदिरामध्ये या झाडाने सहारा घेतल्यामुळे मुळ्याने या दगडांना बाहेर ढकललं आहे. बघू शकता तुम्ही पाठीमागून मंदिराचे बांधकाम असे आहे. आणखी पुढे जाऊन दुसऱ्या साईडने हे मंदिर कसे आहे हे आता आपण बघूया. म्हणजे या मंदिराला झाडाने वेढलेलं आहे, त्यामुळे मंदिराची तुटफूट लवकर झाली. नाहीतर अनेक वर्ष हे मंदिर टिकलं असतं, पण झाडांच्या मुळ्या, उंबराचे झाड, पिंपळाचे झाड ह्यामध्ये घुसल्यामुळे मंदिरांच्या भिंती तुटत गेल्या. आणि या ठिकाणी अजून एक बोर्ड लावलेला आहे. हा बोर्ड कोणता आहे हे देखील आता आपण बघूया. पांडवकालीन शिलालेख व पाण्याच्या टाक्यांचे जाण्याचा मार्ग. म्हणजे या ठिकाणी पुढे पाण्याच्या टाक्या आहेत दगडामध्ये कोरलेल्या, ते देखील आपण बघायचे आहे. त्या अगोदर ह्या मंदिरामध्ये प्रवेश करून आपण देवीचे दर्शन घेऊया. मंदिराचा सभामंडप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. वरचा भाग तुटल्यामुळे सभामंडप आपल्याला खुल्ला बघायला मिळतो. ह्या पायऱ्या चढून जेव्हा आपण सभामंडपमध्ये प्रवेश करतो तेव्हा समोर आपल्याला मेन गाभाऱ्याची चौकट बघायला मिळते. ह्या चौकटीवरती कशी नक्षीकला आहे हे देखील आपण बघूया. आणि हे बांधकाम अनेक वर्ष झाले तरीसुद्धा मजबूत आहे. ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समोर शंभू महादेवाची पिंड बघायला मिळते. ओम हरे हरे महादेव. महादेवाची ही प्राचीन पिंड आहे. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. आणि समोर देवींच्या अनेक दगडी पाषाणामधील मूर्त्या आहेत. देवींचे दर्शन घ्या तुम्ही. हर हर महादेव. आणि हे मंदिर पांडव काळामध्ये असून सुद्धा चुन्यांचा उपयोग करून कसे कॉन्क्रीट सारखे एकदम लेवलमध्ये केलेलं आहे आणि वरती नक्षीकला कशी केलेली आहे तुम्ही बघू शकता. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की आताच्या काळात आपण पुट्टीचा उपयोग करतो तसाच उपयोग पांडव काळामध्ये चुन्याचा केलेला आहे. आणि या मंदिराला आतमधून चुन्याचा लेप दिल्यामुळे मंदिरामध्ये सर्वत्र एकदम गारवा आहे. बाहेर भरपूर ऊन आहे पण आतमध्ये गारवा आहे. मंदिराचा भाग चिरा पडल्यामुळे तुम्हाला तडा गेल्यासारखा वाटतो, पण हे प्राचीन मंदिर बघून देवीचं दर्शन घेऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतल्यामुळे मनाला शांती मिळाली. आता आपण ह्या मंदिरामधून बाहेर निघूया
माझ्या मागे हे पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर आपण बघितलं. मंदिर बाहेरून कसे बांधलेले आहे आणि मंदिराचा भाग आतमधून कसा आहे हे सर्व आपण बघितलं. आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं, शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि मंदिर आतमधून कसे बांधलेले आहे हे देखील बघितलं. आता आपण पांडव काळामध्ये या मंदिर परिसरामध्ये पाण्याची सुविधा कशी व्हावी यासाठी जमिनीच्या आतमध्ये पाण्याच्या टांक्या बनवलेल्या आहेत. म्हणजे पाण्याचे टाके म्हणतात त्याला. दगडाच्या आतमध्ये कसे कोरलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी कुठून येते. हा उंच डोंगर आहे आणि ह्या डोंगरावर पाणी कुठून येते हे देखील बघण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला पांडव काळातील सुविधांचा उपयोग कसा केला जायचा हे देखील समजेल. त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला आता पुढचा प्रवास पूर्ण करायचा आहे. ही दगडी वाट आपल्याला बघायला मिळते. ही पण पूर्वीची आहे. म्हणजे मंदिरापासून पाण्याच्या टंकीपर्यंत जाण्यासाठी दगडी वाट बनवलेली आहे. म्हणजे जसा रोड असतो त्या प्रकारे ही दगडी वाट बनवलेली आहे. आणि या ठिकाणी सर्वत्र जंगल असल्यामुळे एकटे आल्यामुळे थोडा पछतावा होतो. पण दिवसाची वेळ असल्यामुळे घाबरायचं नाही, पण रिक्स घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपला प्राचीन इतिहास आणि सर्व काही समजते. मी एकटा झालो म्हणून थोडी सावधगिरी बाळगत आणि इकडे तिकडे लक्ष देत आता मी पुढे निघालेलो आहे. ही वाट कुठेपर्यंत जाते हे आपल्याला माहीत नाही, तरी देखील आपण या वाटेने पुढे पुढे जायचं आहे. आणि ह्या पाण्याच्या टाक्या बघायच्या आहेत कशा आहेत. या ठिकाणी आल्यानंतर दोन वाटा आहेत. एक वाट इकडे आहे आणि एक वाट इकडे आहे. मग आता आपण सर्वप्रथम ह्या वाटेने पुढे जाऊया आणि पुढे आपल्याला काय बघायला मिळते हे बघूया. त्यानंतर दुसऱ्या वाटेने जाऊन त्या ठिकाणी खूप काही प्राचीन आहे का हे देखील बघूया. डोंगराच्या उंच टोकावरती हे मंदिर आहे आणि डोंगराच्या मागच्या साईडला अनुस्कोरा घाट आहे. मी आता ह्या वाटेने जेव्हा इकडे आलो तेव्हा मला इथे काही बघायला मिळालं नाही. या ठिकाणी ही पायवाट आहे. म्हणजे खाली जो अनुस्कोरा घाट आहे तुम्हाला दाखवतो. खाली अनुस्कोरा घाटामधून ही वाट वरती येते. पर्यटकांच्या सुविधासाठी ही वाट बनवलेली आहे. ह्या वाटेने आपण वरती येऊ शकतो. बघू शकता तुम्ही. ही वाट कुठेपर्यंत जाते हे देखील आपण बघूया, कारण मॅपवर घाटामधून वरती येण्यासाठी हीच वाट दाखवते. तर आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते हे बघण्यासारखे आहे, कारण आपल्याला इथला अनुभव नाही. मी म्हटलो घाटामधून वरती येण्याची वाट असावी, पण या ठिकाणी दुसरं पण काही असू शकतं. बघा या ठिकाणी मला या दगडी शिलालेख बघायला मिळाला. पांडवकालीन हा शिलालेख आहे आणि कसा कोरलेला आहे बघू शकता. मग पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून काही बघायला मिळू शकतं. म्हणजे माझा अंदाज खोटा ठरला की वरती घाटातून येणारी ही वाट असावी, पण असा अंदाज नाही, कारण पुढे जाण्यासाठी आता वाट नाही. मग ही वाट कशापर्यंत गेलेली आहे याचा अंदाज आता आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण या ठिकाणी अजून काही असू शकते. पाण्याचे साधन किंवा पाण्याची जागा. पण मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर मला अजून काही बघायला मिळालेलं नाही. म्हणजे आता आपल्याला दुसऱ्या वाटेच्या दिशेने जावं लागणार आहे. आपण ह्या वाटेने आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर दोन वाटा फुटल्या होत्या. मग आपण या वाटेने खाली गेलो. खाली गेल्यानंतर आपल्याला एक दगडी पांडवकालीन शिलालेख बघायला मिळाला, पण पुढे जाण्यासाठी वाट नव्हती म्हणून परत आलो. आता या दुसऱ्या वाटेने खाली जाऊन बघूया पाण्याच्या टांक्या आपल्याला बघायला मिळतात का. खाली जात असताना वाटेमध्ये आपल्याला हे झाड बघायला मिळते. बघू शकता हे झाड कसे आहे आणि कसले आहे. हे झाड आहे हुमराचे झाड आहे आणि खूप जुने झाड देखील आहे. या झाडापासून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला ही पायवाट आणखी पुढे गेलेली बघायला मिळते. खाली उतरत असताना या दगडावरून पाय पण घसरतात, त्यामुळे सावधगिरी बाळगून
तुम्ही आला तर खाली या. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला फायनली हा पाण्याचा टंक दिसला, म्हणजे पाण्याच्या टाक्या. ही पाण्याची टाकी आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या पाणी नाही, पण ओलसर जागा आहे, ओलावा आहे. हे सर्व एवढ्या उंचावर असणे म्हणजे एक चमत्कारच आहे. कारण खाली आपल्याला बोरिंगला पाणी लागत नाही, मग एवढ्या उंचावर हे पाणी कसे आले. आणि हे सर्व पांडवकालीन असल्यामुळे हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन इतिहास समजला. आणि ही वाट आणखी पुढे जाते का बघूया. कदाचित आपण एवढे दूर आलो आणि पुढे जाऊन काहीतरी मिस व्हायचं. पुढे वाट बघणे गरजेचं आहे. बघूया आपण मित्रांनो पुढे आपल्याला काय बघायला मिळते. कारण या ठिकाणी कोणीतरी गेल्यासारखं दिसत आहे, पण मला तर वाटत नाही की या ठिकाणी काय असावं. तरीसुद्धा थोडं पुढे जाऊन बघूया, कारण एवढं दूर यायचं आणि अजून काय आपल्याकडून बघायचं राहिलं तर चुकीचं आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून काही बघायला मिळालेलं नाही. जे शिलालेख होते त्या दिशेने आपण सर्वप्रथम गेलो. ते समोर तुम्हाला झाड दिसत असेल, त्या झाडापर्यंत आपण जाऊन आलो, पण पुढे जाण्यासाठी वाट नव्हती म्हणून तिथून परत गेलो. आता आपण मंदिराच्या दिशेने परत जाऊया. आपले आजी आजोबा म्हणायचे हितच आहे पण दिसत नाही, असे आज माझ्यासोबत घडले. लहानपणी ह्या म्हणी खूप ऐकल्या, पण आज माझ्यासोबत घडले. आपण हे मंदिर बघितलं आणि मंदिराच्या साईडला असलेल्या बोर्डच्या दिशेने आपण पायवाटेने खाली आलो, कारण पाण्याच्या टंकी आणि पांडवकालीन शिलालेख आपल्याला बघायचे होते. खाली आल्यानंतर आपल्याला 2 पायवाटा दिसल्या. पहिल्या पायवाटेने मी खाली गेलो तेव्हा आपल्याला एका लहान दगडामध्ये कोरलेला दगडी शिलालेख दिसला, पण पुढे जाण्यासाठी वाट नव्हती, अडचण होती. मग परत वरती आलो आणि दुसऱ्या पायवाटेने खाली जाऊन आपण दगडाच्या आतमध्ये बनवलेला पाण्याचा झरा म्हणजे पाण्याची टंकी बघितली. त्यामध्ये पाणी पण थोडं होतं आणि चिखल पण होता. पण वरती येत असताना मला वाटेमध्येच मंदिराच्या थोड्याच्या अंतरावर भला मोठा दगड दिसला आणि त्या दगडावर काय कोरलेलं बघितलं तर तो पांडवकालीन शिलालेख होता. म्हणजे हितच आहे पण दिसत नाही, आज असं आपल्यासोबत घडलं. आता आपण हा पांडवकालीन शिलालेख बघूया आणि ह्यावरती काय लिहिलेलं आहे आणि कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे हे देखील जाणून घेऊया. आपण मगाशी इथूनच गेलो आणि खाली जात असताना ही वाट तुम्ही बघितलीच असेल आणि या ठिकाणी हा दगड आपल्याला दिसला नाही. दगड दिसला पण ह्या दगडावर काय कोरलेलं आहे हे आपण बघू शकलो नाही. बघा, ह्या दगडावर कोणत्या तरी भाषेमध्ये हे शिलालेख कोरलेले आहेत. यावरती काय कोरलेलं आहे हे आता आपल्याला वाचता येणार नाही, कारण ही संस्कृत भाषा आहे असं मला वाटत आहे. बघा मित्रांनो, वरून वाचण्याचा प्रयत्न केला पण काय एवढं क्लिअर समजेना. यावरती पाला पडलेला आहे, तो पाला हटवूया. तुम्हाला काही वाचता येते का बघा, मी तुम्हाला वरून दाखवतो. ही संस्कृत लँग्वेज आहे आणि अनेक वर्ष होऊन गेलेले आहेत. पण सर्वात पहिलं जे अक्षर आहे हे श्री आहे. श्री. मग पुढे काय लिहिलं आहे, श्रीकृष्ण असं काय कदाचित काय काय लिहिलेलं असावं. पण आपल्या हिंदू धर्माची हे सर्व शिलालेख बघून मनाला अभिमान वाटतो. पांडव काळामध्ये पण अशा दगडावरती शिलालेख लिहिले जात होते. आणि या ठिकाणी आणखी एक अक्षर वाचता येत आहे, बल. या ठिकाणी बल लिहिलं हे पण वाचता येत आहे. बाकी हे सर्व वाचण्यासाठी आपल्याला या दगडावरती म्हणजे या शिलालेखवरती पाणी ओतावं लागेल. त्यानंतर आपल्याला कदाचित थोडं थोडं वाचता येईल. पण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या परिसराची देखभाल केली पाहिजे. या ठिकाणी या झाडाला हा चबुतरा देखील पूर्वी बनवलेला आहे, पण हे सर्व काही तुटत आलेलं आहे. असे शिलालेख भारतामध्ये अनेक आहेत, पण
ज्या राज्यामध्ये आहेत त्यांनी त्या मंदिरांची आणि शिलालेखांची देखभाल केलेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला सर्वत्र हा पडीक प्रदेश बघायला मिळतो. सुंदर निसर्ग आहे, पण या ठिकाणी सुविधा काहीच नाहीत. पर्यटकांच्या सुविधासाठी या ठिकाणी काहीच नाही. हा व्हिडिओ जे पण माझे महाराष्ट्राचे नेते बघतील त्यांनी या व्हिडिओकडे लक्ष देऊन कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील मांजरे गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या अनुस्कोरा घाटाच्या डोंगरावर येऊन पांडवकालीन प्राचीन मंदिर दाखवलं. मंदिराच्या आतमध्ये असलेले देवीचे दर्शन घडवून आणलं आणि मंदिराच्या आतमध्ये असलेले शंभू महादेवाच्या पिंडीचे पण दर्शन घडवून आणलं. मंदिर बाहेरून कसे बांधलेलं आहे, मंदिराचे बांधकाम कसे आहे, आतमधून मंदिर कसे आहे, आतमध्ये गारवा कसा जाणवत होता, हे सर्व तुम्ही बघितलं. आणि मंदिराच्या डाव्या साईडला असलेले पांडवकालीन दगडी शिलालेख आपण बघितले आणि पाण्याची एक टंकी देखील बघितली. या ठिकाणी येत असताना आपल्याला खतरनाक जंगलामधून प्रवास करत भीत यावं लागलं, तो देखील आपण पूर्ण केला. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पण मित्रांनो, तुम्ही देखील वेळात वेळ काढून सुट्टी दिवशी अशा प्राचीन मंदिरांना भेट द्या, म्हणजे आपल्याला प्राचीन इतिहास समजतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.